नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आम्ही पिठापूरवरून सत्यनारायणांच्या मंदिरापासून आम्ही पुढे आलो। तर आम्हाला वाटेमध्ये येता येता सिंहाचलम येथे बांधलेलं भक्त प्रल्हाद यांनी बांधलेलं भगवान नरसिंहांचं मंदिर आम्ही पाहिलं। तर तिथून आम्ही थेट संध्याकाळी इकडे आलो। तर आत्ता आम्ही जगन्नाथपुरीला चाललेलो आहे। तर आत्ता आम्ही जान्हीकुडा ते सातपाडा येथून हा बोटीने प्रवास करणार आहे। तर हा समुद्राचे एक खाडीचा परिसर आहे आणि त्या बाजूस पलीकडल्या बाजूस जर जायचं म्हणलं तर आम्हाला बोटीने जावं लागतं। तर या ठिकाणी ही जी बोट आहे त्या बोटीमध्ये आपली 4 व्हीलर आपली गाडी जाणार आहे आणि तिथून बोटीचा प्रवास जवळपास एक 5 किलोमीटरचा बोटीचा प्रवास आहे। तर बोटीचा प्रवास झाल्यानंतर पुढच्या बेटावरती उतरलो की मग तिकडून आपण पुरीकडे जाणार आहोत। तर इथून पुरी आम्हाला अजून तरी 55 किलोमीटर राहिलेली आहे। तर इथं ह्या बोटीमध्ये फक्त 4 व्हीलर गाड्या बसवतात आणि अधूनमधून एखादी 2 व्हीलर पण बसवतात, पण 2 व्हीलर इथल्या लोकांसाठी ही छोटी बोट आहे। तर यांचा म्हणजे रोजचं येणं जाणं ज्यांचं असतं लोकल लोकांचं, तर ते ह्या बोटीमधून आपले 2 व्हीलर आणि करत असतात। तर अशा पद्धतीने ही आमची गाडी आहे आणि मनोज काका आपली गाडी रिवर्स गेअर टाकून आपली गाडी बोटीमध्ये चढवत आहे। तर ही बोट आमची पुरीमध्ये पुढे सातपाडामध्ये जाणार आहे। सातपाडापासून पुरी 55 किलोमीटरचं अंतर आहे। तर आता थोड्याच वेळात आम्ही जवळपास सातपाडापासून ते पुरीपर्यंत आम्हाला जवळपास पाऊण ते 1 तास लागणार आहे जायला। तर अशा पद्धतीने आमचा हा प्रवास असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मागचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, त्या ठिकाणी पण तुम्ही जाऊन पाहू शकता मागचे व्हिडिओ। आम्ही सर्वात आधी श्रीशैलम केलं, त्यानंतर पिठापूर आणि आत्ता जगन्नाथपुरी। अजूनही प्रवास सुरूच आहे, पुढे जात राहू, आपण पाहत राहा। तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। फायनली मित्रांनो, बोटीमधून प्रवास करून आम्ही आता इकडं आलेलो आहे। इथून जगन्नाथपुरी 55 किलोमीटर अंतरावरती आहे। ही आमची गाडी आत्ता बोटीमधून खाली उतरत आहे। ह्या बोटीमध्ये जवळपास 4 ते 5 गाड्या अशा मोठ्या आल्या होत्या। बोटीमध्ये प्रवास करताना खूप छान वाटत होतं। आजूबाजूने पक्षी फिरत होते, त्यांना बोटीमधली लोक खायला टाकत होते। तर ते खाण्यासाठी पक्षी भरपूर येत होते, ते त्वचेमध्ये त्यांच्या ते उचलून खात होते। तर अशा पद्धतीने हा बोटीचा प्रवास पूर्ण झाला आमचा। तर आता आम्ही जगन्नाथपुरीच्या दिशेने जाणार आहोत। जगन्नाथपुरीमध्ये गेल्यानंतर आम्ही सर्व तिथलं पाहणार आहोत। तर चला तर मग प्रवास सुरू करूयात। काल आम्ही पिठापूरवरून निघाल्यानंतर रात्री आम्हाला जगन्नाथपुरीला जायला उशीर झाला, त्यामुळे आम्ही जगन्नाथपुरीच्या अलीकडे एक 150 ते 1.25 किलोमीटर अलीकडे मुक्काम केला। तर तिथून आम्हाला आमच्यासोबत आम्ही जिथे राहिलो त्या मठामधले महाराज आमच्यासोबत जगन्नाथपुरीला चालले आहे। तर आपण त्या महाराजांचा परिचय जाणून घेऊया। तर हे महाराज, बोला। तो गौड़िया मठ से सब लोग आए, भक्त लोग, इन लोग हमारे मठ में रुके और हम लोग यहाँ से जगन्नाथपुरी दर्शन करने जा रहे हैं। और जगन्नाथपुरी के बाद ये लोग कोणार्क टेम्पल दर्शन करने वाले हैं और पूरा उड़ीसा दर्शन कीजिए। जय जगन्नाथ। जय जगन्नाथ। आपका परिचय बताइए, आपका नाम? मेरा नाम श्रीपति है, मैं गौड़िया मठ में रहता हूँ। वो गांव का नेम क्या है? वो हल्दियापदर। हल्दियापदर। अच्छा। तर अशा पद्धतीने आमच्यासोबत महाराज सुद्धा आहेत आणि आम्ही आता प्रवास करतोय जगन्नाथपुरीचा।
तर वाटेमध्ये जाताना एक पालखी दिसली. तर अशा पद्धतीने ही पालखी लोक सर्वांनी धरली होती आणि पळत लावली होती. तर आता इथून आम्ही जगन्नाथपुरी आम्हाला 30 ते 40 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. तर आम्ही लवकरच तिथे पोहोचू आणि गेल्यानंतर तुम्हाला तिथले दृश्य दाखवू. नुसतं ब्रह्मचारी सोबत असल्यामुळं गुण नाही पण वाण लागलेला आहे. मनामध्ये प्रत्येकाचा विचार सुरू आहेत. आता परिवर्तन. एवढी मोठी तीर्थयात्रा घडली आहे, अजूनही खूप मोठी घडणारी आहे आणि सगळा योगायोग आहे. ठरवून फक्त 4 गोष्टी आलो होतो, घडल्यात आतापर्यंत 6. अजून किती घडतील देवा किती घडतील काय माहिती नाही. चालूच आहे, बघूयात काय काय होतंय. पुढे पुरी राहिली 22 किलोमीटर. आता आलोय पुरीमध्ये, स्वागत होणार आहे आमचं. बोट तर अशा प्रकारे आम्ही आत्ता जगन्नाथपुरीमध्ये पोचलो आहे. इथे एका क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये आमची गाडी पार्किंग केलेली आहे. गाडीवरच्या सगळ्या बॅगा सोडून खाली गाडीमध्ये टाकलेले आहे आणि आता आम्ही चप्पल वगैरे सर्व इथं ठेवून, आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे महाराजांनी सांगितलं. तर आम्ही मोबाईलसुद्धा इथं ठेवणार आहे. तरी पण माझा एक मोबाईल मी घेऊन जाणार आहे. तुम्हाला सर्व शूटिंग तिथं मी दाखवू शकतो, जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवून. तर चला आता मंदिराकडे मार्गस्थ होऊयात. तर फायनली मित्रांनो, आता आपण जगन्नाथ भगवंतांच्या मंदिराच्या समोर उभे आहोत आणि आपण हे मंदिर पाहू शकता कशा पद्धतीने. आणि इकडे ध्वज फडकतोय, तो जगन्नाथ भगवंतांच्या मंदिराचा कळसाचा ध्वज आपण दर्शन करू शकता. आता मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे मी तुम्हाला जगन्नाथ भगवंतांचं दर्शन नाही देऊ शकत, पण आपण कळसाचं दर्शन तर नक्कीच घेऊ शकता. तर पाहू शकता कशा पद्धतीने आपण हे मंदिरचं दर्शन घेऊ शकता. जगन्नाथ प्रभूंचं तर दर्शन झालं. आता आम्ही आलोय पुरी बीचला. तर तुम्ही हा पुढचा अथांग समुद्र पुरीमधला पाहू शकता. हा पुरी बीच कसा आहे, खूपच सुंदर सनसेट पॉइंट आहे. तर पाहू शकता इकडं सनसेट होतोय आणि हा पुरी बीचवरला व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. कशी हवा चाललीत एकदम मस्त. इथं उंट आहेत, उंट सवारी सुद्धा इथं करता येतात आपल्याला. तर खूपच सुंदर इथं नारळाचे स्टॉल लावलेले आहेत, नारळ पाण्याचे. तर अशा पद्धतीने हा संपूर्ण पुरी बीच आपल्याला पाहायला मिळतोय. खूपच सुंदर, एक नंबर वाटणारं हे वातावरण आहे. मस्त वारं चाललंय, पुढून समुद्राच्या लाटा अंगावरती येत आहेत. ते खूपच भारी वाटतंय. नक्की या, एकदा पुरीमधला अनुभव नक्की घ्या. तर आपण पाहू शकता कशा पद्धतीने हा समुद्र, अथांग पसरलेला हा समुद्र पुरीमधला आपण पाहतोय. इकडे सूर्यनारायण दिसतात. तर अशा पद्धतीने हा पुरी बीच आहे.